नमस्कार. ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल झाले पाहिजेत. थंडीच्या दिवसात मिळणाऱ्या ताज्या आवळ्यांचा समावेश आपल्या आहारात अवश्य केला पाहिजे. म्हणूनच आज ताज्या आवळ्यांपासून अशी स्वादिष्ट चटणी आपण तयार करणार आहोत. नुसता आवळा तर फार कमी खाल्ला जातो, म्हणून अशा प्रकारे पौष्टिक चटणी आपण तयार करू शकतो. आपण नेहमी इडली डोशांसाठी जी चटणी बनवतो त्याऐवजी अशी आवळा घालून तयार केलेली चटणी इडली डोशाबरोबर एकदा खाऊन बघाच. नेहमी अशीच चटणी तयार कर अशी फरमाईश नक्की येणार. प्रतिकारक शक्ती वाढवायला, केस, त्वचा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच BP, शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी उपयुक्त अशा आवळ्याची स्वादिष्ट, आरोग्यदायी आणि रुचकर चटणी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. यासाठी साधारणतः काय साहित्य लागतं ते पाहूयात. यासाठी इथे ताजे 4 आवळे घेतलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. हे बघा, साधारणतः 4 आवळ्यांसाठी एवढं खोबरं ठीक आहे. आणि 6 ते 7 मिरच्या घेतल्यात. सुरुवातीला आवळ्यांचे आपण असे पातळ असे काप करून घेऊया. आजची ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो बेल आयकॉन येतो त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर अशा रीतीने आवळ्याचे पण बारीक तुकडे करून घेतले आहेत. खोबऱ्याचंही आपण पातळ असे काप करूयात, म्हणजे मिक्सरमध्ये ते व्यवस्थित वाटलं जाईल. पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर आपले स्वागत करते. तर आता इथे खोबरं आणि आवळ्यांचे आपण छान बारीक पातळ काप करून घेतले. त्यात आता ह्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या आपण त्याचे तुकडे करून घालतोय आणि आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय. ओल्या खोबऱ्याचे तुकडे आधी आपण घालून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या आणि आवळ्याचे पातळ केलेले काप, म्हणजे व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटलं जाईल. इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि आणखी आपण त्यामध्ये घालणार आहोत हे पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. कोथिंबीर यात आपण मुबलक प्रमाणात घालणार आहोत. पुदिन्याची पानं आपण इथे घालून घेतोय. आपल्याला आवडत असेल तर आपण थोडीशी आणखी वाढवली पुदिन्याची पानं तरी चालेल. कोथिंबीरही इथे आपण अगदी मुबलक प्रमाणात घालतोय. कोथिंबीरीचा स्वाद आणि कोथिंबीरीने रंगही खूप छान येतो चटणीला. आता आपण हे मिक्सरमध्ये आधी पाणी न घालता वाटून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे. असं अबोडधोबड साधारणतः तयार झालेलं आहे. यामध्ये आपण आता अंदाज आलेला आपल्याला आहे की चटणी किती तयार झाली आहे, पण त्यानुसार यामध्ये आपण साखर घालून घेतली अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालून घेतोय आपण. यात 1 चमचा लिंबाचा रस घालून घेतला आहे आणि पाणी घालून घेतोय आपण, म्हणजे व्यवस्थित ते वाटलं जाईल. एकदाच फक्त आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात. आपल्याला जर पातळ चटणी हवी असेल तर आपण आणखी थोडं पाणी घालू शकता. मिक्सरला एकदा आता आपण चटणी फिरवून घेऊयात. हे पहा, आपली चटणी आता तयार आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे. आरोग्यदायी आणि रुचकर अशी ही चटणी तयार आहे. आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. ही आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित राहते आणि आपण ही अशी चटणी नक्की करून पहा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ही चटणी आपण इडली, डोसा, थालीपीठ, थेपला, पराठे अगदी जेवणात तोंडी लावायला म्हणूनही करू शकता. अत्यंत स्वादिष्ट आणि रुचकर अशी ही चटणी तयार होते. आपली ही रेसिपी तयार आहे. आपल्याला कशी वाटली नक्की सांगा. तर ह्याला आपण एक खमंग अशी फोडणी देणार आहोत. त्यासाठी तेल गरम करून घेतलं, त्यात मोहरी घातली. मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आता आपण कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि हिंग घातलेलं आहे. फोडणी थोडीशी गार झाल्यावरती आता ती आपण चटणीवर घालून घेऊयात. खमंग अशी फोडणी घातल्यावर चटणीचा स्वाद आणखी वाढतो, तर नक्की फोडणीही घालून बघा. तर अशी ही आपली ही चटणी तयार आहे. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा. आपल्याला कशा टाईपच्या रेसिपी पाहायला आवडतील हेही सांगा. पुन्हा भेटूयात अशा स्वादिष्ट आरोग्यदायी रेसिपींसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.